मित्रांनो, एका नगरामध्ये एक शेठ आणि एक शेठाणी राहत होते. त्यांच्याकडे अन्नधान्याची कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. परंतु शेठ आणि शेठाणी त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नव्हते. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या धर्माचे, पुण्याचे काम केले नव्हते. त्यांनी कधीच कोणालाही दानदक्षिणा दिली नव्हती. त्यांच्या घरी कोणी खाणारासुद्धा नव्हता. म्हणजेच त्यांना संतानही नव्हते. ज्या ठिकाणी आणि शेठची हवेली होती त्याच ठिकाणी एक पिंपळाचे झाड होते आणि त्या पिंपळाच्या झाडावर एक सुंदर अशी चिमणी राहत होती. चिमणीने त्या झाडावर तिचा घरटा बनवला होता. त्या चिमणीने 2 पिल्ले होती. चिमणी रोजच्या रोज त्या पिल्लांसाठी दाणे शोधण्यासाठी जात असे व नंतर घरट्यात येऊन पिल्लांना दाणे भरवत असे. मित्रांनो, व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला कुठेही भगवान भोलेनाथांचे स्मरण झाले, भोलेनाथांची आठवण आली तर व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. एका चिमणी रोजच्या रोज नगरात जाऊन पिल्लांसाठी दाणे, पाणी शोधण्याचे काम करत असे. चिमणी शेठच्या हवेलीजवळच राहत असे, परंतु तिथे तिला एकही दाणा मिळत नसे. तेव्हा ती चिमणी विचार करायची, या नगरामध्ये सर्वात मोठं घर, सर्वात मोठी हवेली तर या शेठची आहे आणि हा खूप श्रीमंतसुद्धा आहे. परंतु तरीसुद्धा हा कधीच कोणालाही कोणत्याही प्रकारचे दान करत नाही, कोणालाही भिक्षा देत नाही, कोणत्याही प्रकारचे धर्मकार्य करत नाही, कोणत्याही मंदिरामध्ये याने कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही, कोणत्याही असहाय्य व्यक्तीची ह्याने मदतही केलेली नाही. त्याचबरोबर कधीही पक्ष्यांसाठी दाणेसुद्धा टाकत नाही हा शेठ. हा तर खूपच कंजूस आहे. एके दिवशी चिमणी तिच्या घरट्यातून उडून त्या शेठच्या हवेलीवर जाऊन बसते, जिथे शेठ आणि शेठाणी बोलत असतात. शेठाणी बोलते, शेठजी, आपल्याकडे इतकी धनसंपत्ती आहे, संपूर्ण नगरातील लोक आपल्याला शेठ म्हणतात. आपल्याकडे धनाची कोणत्याही प्रकारची कमतरता नाही, परंतु आपण या धनाचे काय करायचे? आपल्याला कोणीही पुत्र नाही, संतान नाही, आपल्याला वारस नाही. हे धन खाणारा कोण असेल? तेव्हा शेठ शेठाणीला म्हणतो, हे शेठाणी, आता यामध्ये माझी काय चूक आहे? आपल्या नशिबातच तसं आहे. असं असू शकतं की आपल्या नशिबात पुत्रसुख नसेल. पुढे शेठ म्हणतो, आपला जोपर्यंत आपण जगतो तोपर्यंत हे धन खायचे, त्यानंतर ज्याच्या नशिबात असेल तो हे धन घेईल. दोघेही नवरा बायको बोलत असतात आणि त्यांचे हे बोलणे ती चिमणी ऐकत असते. चिमणी शेठ आणि शेठाणीचे संपूर्ण बोलणे ऐकल्यानंतर तिथून उडून निघून जाते व नगरात जाऊन दाणे पाणी शोधू लागते. त्यानंतर ती तिच्या घरट्यात परत येते. आता चिमणी रोजच्या रोज त्या शेठच्या घरी जाऊ लागली आणि शेठ व शेठाणीचे बोलणे ऐकू लागली. शेठाणी जी होती ती खूप चांगल्या स्वभावाची होती. तिच्या मनामध्ये दयाधर्म होता. जेव्हा ती चिमणीला पाहायची तेव्हा हळूहळू तिला ती चिमणी आवडू लागली आणि तिच्याप्रती तिचा जिव्हाळाही वाढू लागला. आता शेठाने रोजच्या रोज शेठपासून लपून त्या चिमणीला दाणे टाकू लागली होती आणि चिमणी ते दाणे टिपायची. असे बरेच दिवस निघून गेले. एके दिवशी चिमणी विचार करू लागली, शेठाणी तर खूपच चांगल्या स्वभावाची आहे, परंतु तरीसुद्धा हिला पुत्रसुख प्राप्त नाही. मग असं काय केलं जाईल ज्यामुळे हिला पुत्रसुख मिळू शकेल? चिमणी विचार करू लागली. जेव्हापर्यंत एक स्त्री आई बनत नाही तेव्हापर्यंत तिचे स्त्रीत्व निष्फळ आहे. एका स्त्रीचे दुःख फक्त एक स्त्रीच समजू शकते. स्त्रीचे आयुष्य संपूर्ण तेव्हाच होते जेव्हा ती आई बनते. एका स्त्रीला सर्वात मोठे सुख तेव्हाच मिळते जेव्हा ती आई बनते. हाच विचार करून ती चिमणी खूप दुःखी झाली आणि ती विचार करू लागते, ही शेठाणी किती साध्या सरळ स्वभावाची आहे. रोजच्या रोज ती मला दाणे टाकत असते. मी असं काय करू शकते की याच्या घरामध्ये पुत्रप्राप्ती होईल? तेव्हा एके दिवशी चिमणीच्या मनामध्ये येते, जर मी देवांचे देव महादेव यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याजवळ शेठ आणि शेठाणीसाठी पुत्राची मागणी केली तर ते नक्कीच महादेव प्रसन्न होतील आणि शेठ आणि शेठाणीला संतान सुख देतील. हाच विचार करून चिमणी चिमण्याला म्हणते, अहो, काही दिवसांसाठी मी बाहेर चालले आहे. तुम्ही आपल्या पिलांची काळजी घ्या, त्यांना वेळच्या वेळी दाणे पाणी खायला घाला. इतकं म्हटल्यानंतर चिमणी तिच्या घरट्यातून उडून जाते. चिमणी सतत उडत असते, रात्रंदिवस उडत राहते. खूप कठीण परिश्रम ती करते. उपाशी पोटी ती सतत उडत राहते. उडत उडत शेवटी ती कैलास पर्वतावर पोहोचते, जिथे महादेव आणि माता पार्वती होते. चिमणी उडत जाऊन माता पार्वतीच्या चरणामध्ये पडते. जशीच ती माता पार्वतीच्या चरणामध्ये जाऊन पडते तशीच ती बेशुद्ध होते. माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हाताने उचलते, तिला शुद्धीवर आणते.
माता पार्वती चिमणीला म्हणते, हे चिमणी, तू कुठून आली आहेस? मला असं वाटतंय की तू खूप मोठ्या दुःखात आहेस. तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते, हे माते, मी खूप जास्त दुःखी आहे. मी खूप लांबून आले आहे. पण मी माझ्या दुःखासाठी नाही आले, तर दुसऱ्याच्या दुःखासाठी दुःखी आहे. माता पार्वती म्हणते, हे चिमणी, तू मला स्पष्टपणे सांग, नक्की काय झालं आहे? तेव्हा चिमणी म्हणते, माते, जिथे मी राहते तिथे एक शेठ आणि शेठाणी राहतात. त्यांना संतानसुख अजूनही प्राप्त होत नाही. शेठाणी खूप चांगल्या स्वभावाची आहे. हे माते, तू त्यांना संतानसुख दे. इतकं म्हणून ती चिमणी पुन्हा बेशुद्ध पडते. माता पार्वती पुन्हा त्या चिमणीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते. काही वेळानंतर जेव्हा चिमणी शुद्धीवर येते तेव्हा माता पार्वती तिला काही दाणे पाणी खायला घालते. त्यानंतर माता पार्वती चिमणीला म्हणते, हे चिमणी, तू काळजी करू नकोस. थोड्या वेळानंतर महादेव उठतील, आपण त्यांच्याबरोबर बोलूया. थोड्या वेळानंतर भगवान महादेव त्यांच्या समाधीतून उठतात. माता पार्वती चिमणीला हातात घेऊन भगवान भोलेनाथांकडे जाते आणि म्हणते, हे प्रभू, एका नगरामध्ये एक शेठ आणि शेठाणी राहतात. त्यांच्या नशिबात पुत्रसुख आहे का? तेव्हा महादेव ध्यान लावून पाहतात आणि म्हणतात, हे पार्वती, त्यांच्या नशिबात पुत्रसुख नाही. माता पार्वती म्हणते, जर त्यांच्या नशिबात पुत्रसुख नसेल तर तुम्हाला त्यांना पुत्र द्यावाच लागेल. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात, हे पार्वती, तुम्ही हट्ट का करत आहात? त्यांच्या नशिबात पुत्रसुख नाही. मग अशा परिस्थितीत मी त्यांना पुत्रसुख कसं काही देऊ शकतो? माता पार्वती भोलेनाथांकडे खूप हट्ट करू लागते आणि म्हणते, ही चिमणी खूप लांबून आली आहे आणि तिला अशी आशा आहे की आपण तिची नक्कीच मदत करू. याच आशेनं ती उपाशी पोटी आली आहे. ती इतक्या लांबून इथे आली आहे. मग आपण तिला अशा रिकाम्या हाताने कसे पाठवू शकतो? माता पार्वतीचे इतके बोलणे ऐकल्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणतात, हे पार्वती, ठीक आहे. तुम्ही जर इतकाच हट्ट करत असाल तर मग ठीक आहे. तसाही तुमचा प्रत्येक हट्ट मी पूर्ण करत आलो आहे आणि हाही हट्ट मी पूर्ण करणार आहे. मी शेठ आणि शेठाणीला पुत्रसुख देणार आहे. परंतु हे पार्वती, तुम्ही या चिमणीला सांगून द्या की तो शेठ आणि शेठाणी कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाहीत, शास्त्रांचे वाचन करत नाहीत, कोणत्याही प्रकारचे पुराण ते वाचत नाहीत. शेठ आणि शेठाणी हे नास्तिक लोक आहेत. पुत्रप्राप्तीनंतर जर शेठ आणि शेठाणी आस्तिक बनले, त्यांनी दानधर्म करण्यास सुरुवात केली, मंदिरात मदत केली, गरजू लोकांची मदत केली, देवांचे भजन कीर्तन केले, तरच त्यांचा पुत्र दीर्घायुष्य होईल. जेव्हा चिमणी म्हणते, हे प्रभू, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करीन की ते शेठ आणि शेठाणी पूर्णपणे आस्तिक बनतील, तेव्हा महादेव तथास्तु म्हणतात. त्यानंतर चिमणी भोलेनाथ आणि माता पार्वतींना प्रणाम करून तिथून निघून उडत उडत ती तिच्या घरट्यात येऊन पोहोचते. त्यानंतर 9 महिन्यांनी शेठ आणि शेठाणीला एका पुत्रप्राप्ती होते. शेठाणी खूप आनंदी होते. चिमणीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. चिमणीला आता ह्या गोष्टीचा आनंद होतो की तिने केलेल्या कष्टाचे फळ तिला मिळालं आहे. चिमणी विचार करू लागली, हा शेठ या नगरातील सर्वात श्रीमंत माणूस आहे. आता पुत्रप्राप्तीमुळे शेठ खुश झाला आहे आणि म्हणूनच तो दानधर्म करण्यास सुरुवात करेल. हळूहळू शेठचा मुलगा मोठा होतो आणि शेठचा मुलगा मोठा होऊन एक महाशिवरात्र निघून जाते. त्यानंतर दुसरी महाशिवरात्रसुद्धा येते. त्यानंतर तिसरी आणि चौथी होऊन बसते. जेव्हा 5वी महाशिवरात्र येते तेव्हा ती चिमणी खूप चिंतित होते आणि ती खूप दुःखीही होते. चिमणी विचार करू लागते, शेठचा मुलगा 5 वर्षाचा झाला आहे, पण हा शेठ आणि शेठाणी कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाहीत, कोणत्याही मंदिरात जात नाहीत, कोणालाही भिक्षा देत नाहीत, कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म करत नाहीत. तेव्हा ती चिमणी हा विचार करून खूपच दुःखी होते. तर ह्या लोकांनी दानधर्म करणे सुरू केले नाही तर त्यांच्या पुत्राला मृत्यू लवकरच येईल. हाच विचार करून ती चिमणी खूप दुःखी होते. चिमणी विचार करू लागते, मी शेठ आणि शेठाणीला ही गोष्ट सांगू, पण कशी सांगू? शेठ आणि शेठाणीला माझी भाषा समजणार नाही, माझे इशारेसुद्धा त्यांना कळणार नाहीत. आता मी काय करू शकते? हाच विचार करून ती चिमणी खूप दुःखी होते. तेव्हा चिमणीची पिल्लंसुद्धा आता मोठी झालेली असतात. चिमणी तिच्या पिलांना म्हणते, पिलांनो, तुम्ही तुमची काळजी घ्या.
काही दिवसांसाठी मी बाहेर चालली आहे. त्यानंतर चिमणी घरट्यातून उडत उडत सरळ कैलास पर्वतावर पोहोचते. कैलास पर्वतावर जाऊन चिमणी मात्र पार्वतीच्या चरणांवरती पडते. मग आता पार्वती चिमणीला स्वतःच्या हातामध्ये उचलून म्हणते, हे चिमणी, आता तुला काय त्रास आहे? तू जसं म्हणाली होतीस तसं झालं आहे. शेठ आणि शेठाणीला पुत्ररत्न प्राप्त झाला आहे. मग तू पुन्हा इथे का आली आहेस? तेव्हा चिमणी पार्वती मातेला म्हणते, हे माते, शेठ आणि शेठाणीला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे, परंतु त्यांना धर्ममार्गावर आणण्यात आस्तिक बनवण्यात मी यशस्वी झाले नाही. मी त्यांच्याकडून धर्माचं कार्य करून घेतले नाही. दोघेही नवरा बायको अजूनही तसेच आहेत. ते कोणताही मंदिरामध्ये जात नाहीत, कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाहीत, कोणत्याही देवाचे भजन कीर्तन करत नाहीत. अजूनही दोघे नवरा बायको तसेच नास्तिकच आहेत. तेव्हा महादेव म्हणतात, हे चिमणी, जर असं असेल तर मग त्यांचा पुत्र अल्पायुष्यी असेल. तेव्हा चिमणी माता पार्वतीच्या चरणामध्ये पडते आणि म्हणते, हे माते, असं होऊ नये. त्यांचा पुत्र दीर्घायुषी असावा. चिमणीला हे सांगणं माहीत होतं की जर वडिलांकडून काही मागायचं असेल तर आईच्या चरणांमध्ये पडायला हवं. हाच विचार करून चिमणी माता पार्वतीकडे सारखी विनंती करत राहते. माता पार्वती चिमणीला तिच्या हाताने उचलते आणि म्हणते, हे चिमणी, तू शांत हो. माता पार्वती भोलेनाथांना म्हणते, हे महादेव. असं होऊन पुढे चिमणी म्हणते, माते, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले होते त्यांना समजवण्याचे, परंतु ते लोक माझी भाषा समजू शकत नाहीत आणि माझे हावभाव, माझे इशारेसुद्धा ते समजू शकत नाहीत. आता आम्ही असं काय करू? पुढे चिमणी म्हणाली, हे माते, जर तुम्ही आणि भगवान भोलेनाथ शेठ आणि शेठाणींच्या जवळ गेलात आणि त्यांना चांगल्या मार्गावर आणलं तर ही गोष्ट खूप चांगली ठरेल. तेव्हा माता पार्वती आणि भोलेनाथ म्हणतात, हे चिमणी, ठीक आहे. जशी तुझी इच्छा आहे तसंच होईल. आम्ही लवकर शेठ आणि शेठाणीच्या घरी जाऊ. त्यानंतर चिमणी पुन्हा कैलास पर्वतावरून उडून तिच्या घरट्याकडे येते. काही दिवसानंतर महादेव आणि माता पार्वती एका भिक्षुकाचे रूप धारण करून शेठाच्या घरी येतात. येऊन ते शेठ आणि शेठाणीला म्हणतात, हे माते, आम्हाला खूप भूक लागली आहे. कृपया आम्हाला भोजन द्या. जर तुम्ही आम्हाला भोजन दिलं नाही तर आम्ही तुम्हाला शाप देऊ आणि त्यामुळे तुम्ही बर्बाद होऊन जाल. तेव्हा शेठाणी हात जोडून म्हणते, हे बाबा, तुम्ही मला शाप देऊ नका. आम्ही तुम्हाला नक्कीच भोजन खायला देऊ. त्यानंतर शेठाणी साधू आणि साध्वीच्या रूपात आलेल्या महादेव आणि माता पार्वतीला तिच्या घरात घेऊन जाते आणि चांगले चांगले पक्वान्न त्यांना खायला देते. तिथे शेठाणीचा तो छोटासा पुत्र इकडे तिकडे फिरत असतो. तो पुत्र माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना कधी भाकरी आणून द्यायचा, तर कधी भाजी, तर कधी मिठाई घेऊन यायचा. हा सर्व प्रकार पाहून माता पार्वती खूप आनंदित होते. माता पार्वती विचार करू लागते, हा महादेवांचाच प्रसाद आहे आणि म्हणूनच तो इतका चंचल आहे. शेठाने साधू आणि साध्वीच्या रूपात आलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीला भोजन देते. त्यानंतर महादेव आणि माता पार्वती तेथून जाऊ लागतात. तेव्हा शेठ आणि शेठाणी दोघे येतात आणि हात जोडून त्यांना म्हणतात, हे बाबा, हे माते, आमच्याकडून तुमची सेवा करण्यात कोणतीही कमी राहिली असेल तर आम्हाला माफ करा, परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचा शाप देऊ नका. तेव्हा महादेव म्हणतात, हे शेठ आणि शेठाणी, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. चुका तर तुम्ही खूप साऱ्या केल्या आहेत आणि अजूनही तुम्ही चुकाच करत आहात. जर अशाच प्रकारे तुम्ही चुका करत राहिलात तर तुमच्या पुत्रावर मोठं संकट येणार आहे आणि लवकरच तो तुम्हा सर्वांना सोडून हे जग सोडून निघून जाईल. तेव्हा शेठ आणि शेठाणी साधू आणि साध्वीच्या रूपात आलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतींच्या चरणामध्ये पडतात आणि म्हणतात, हे बाबा, हे माते, आम्हाला काहीतरी मार्ग सांगा. आम्ही काय करू? आमच्या उतारवयात, आमच्या म्हातारपणात आम्हाला पुत्र प्राप्त झाला आहे. आता आम्ही आमच्या पुत्राला कोणत्याही परिस्थितीत आमच्यापासून दूर करू इच्छित नाही. याचा शोक आम्ही सहन करू शकत नाही. तेव्हा महादेव म्हणतात, तुम्ही दोघेही उभे राहा आणि लक्षपूर्वक ऐका. आजपासून जर तुमच्या दारावर कोणीही आलं असेल तर तो रिकाम्या हाताने गेला नाही पाहिजे.
तुम्ही दानधर्म करा, लोकांची मदत करा, प्राणीमात्रांची मदत करा, धर्माचे कार्य करा आणि महाशिवरात्रीचे व्रत करा. देवांची पूजा करा, देवांचे भजन कीर्तन करा. इतकं म्हणून महादेव शांत राहतात. दोघेही नवरा बायको पुन्हा महादेव आणि माता पार्वतीच्या चरणांमध्ये पडतात आणि म्हणतात, हे बाबा, हे माते, आम्ही असं करू. त्यानंतर महादेव शेठ आणि शेठानीला म्हणतात, तुमच्या घरामध्ये जो पुत्र खेळत आहे तो तुमच्या कर्मामुळे तुम्हाला मिळालेला नाही. तुमच्या नशिबात पुत्र नव्हताच. हा पुत्र तर एका चिमणीमुळे तुम्हाला मिळालेला आहे. ज्या चिमणीने इथून उडून कैलास पर्वतावर जाऊन आम्हाला विनंती केली, तिनेच तुमच्यासाठी पुत्र मागितला होता. हा तिच्याच विनंतीचा, तिच्याच पराश्रमाचं फळ आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये हा सुंदर पुत्र खेळत आहे. तेव्हा शेठ आणि शेठानी म्हणतात, बाबा, ती चिमणी कुठे आहे? कोणती आहे? तेव्हा ती चिमणी तिथे येते आणि माता पार्वतीच्या खांद्यावरती बसते. प्रिय मित्रांनो, तो दिवस महाशिवरात्रीचा होता. त्या दिवशी माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ शेठ आणि शेठानीच्या घरी आले होते. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती शेठच्या घरामध्ये त्यांच्या खऱ्या रूपामध्ये प्रकट होतात आणि शेठ आणि शेठानीला दर्शन देतात. अशा प्रकारे चिमणीची महाशिवरात्र सफळ ठरते. त्यानंतर शेठ आणि शेठानी मोठ्या उत्साहाने, आनंदाने महाशिवरात्री साजरी करतात. महाशिवरात्रीचे व्रत करताना त्याचबरोबर चिमणीसुद्धा महाशिवरात्रीचे व्रत करते. महादेव आणि माता पार्वती यांचे दर्शन मिळाल्यामुळे ते सर्वजण तृप्त होतात. भक्तांनो, अशाच प्रकारे जे लोक महाशिवरात्रीचे व्रत ठेवतात त्या लोकांवर भगवान भोलेनाथांची अशीच कृपा राहते, जशी शेठ आणि शेठानींवरती झाली, भगवान भोलेनाथांनी केली. मित्रांनो, कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. आज महाशिवरात्रीचा दिवस. भोलेनाथांना आशीर्वादासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुम्ही इतरांची मदत करता म्हणजे देवाची मदत करता. त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच कोणाला तरी शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा भोलेनाथांचा महिमा समजू शकेल.